बचपन से ये तारक सर जो मेरे कोच थे वो हमेशा मेरे को बोलते थे कि मार तू सकता, अपने डिफेंस पे फोकस कर। तो तब से डिफेंस पे काम करता रहता हूँ। एट द सेम टाइम टेस्ट क्रिकेट व्हेन यू आर प्लेइंग तो इम्पॉर्टेंट है डिफेंस भी करना। सारी बॉल आप मार नहीं सकते हो, सारी बॉल आप डिफेंस नहीं कर सकते हो। तो फोकस करता हूँ कि एक बॉल एक बारी में फोकस करके खेलूँ। अगर लगता है कि डिफेंस वाला है तो डिफेंस करता हूँ, अगर लगता है मारने वाला है तो मारता हूँ। लेकिन कितना इम्पोर्टेंट है ये चीज़, लाइक नोबडी टॉक्स अबाउट इट विद ऋषभ पंत, आपके लिए कितना इम्पोर्टेंट है? आई थिंक सबके लिए इम्पोर्टेंट है, सिर्फ मेरे लिए इम्पोर्टेंट नहीं है। बॉल अच्छा, अगर बॉलर अच्छा बॉल डाल रहा है तो उसको रिस्पेक्ट देना एक अच्छा साइन है, और बैट बॉल को पुट अवे करना वो इम्पोर्टेंट है। तो ज़्यादा फोकस नहीं कर रहा हूँ सिर्फ डिफेंस पे, मेरिट ऑफ द बॉल खेलने की कोशिश कर रहा हूँ। जब अच्छे बॉलर बॉलिंग करते रहते हैं तो उनके दिल में डाउट क्रिएट करना ये कितना इम्पोर्टेंट रहता है, क्योंकि जैसा गौरव ने बोला कभी आपने मारा कभी डिफेंस भी किया, तो इसके वजह से वो थोड़े चकाचौंध रह गए। तो वो एक बैट्समैन की हैसियत से कितना ज़रूरी होता है? आई थिंक स्पेशली इन अ कंडीशन लाइक इंग्लैंड, यहाँ पे अगर आपको पता है कि बॉलर एक पिच पे टप्पा अच्छा रख रहा है तो उसको डिस्टर्ब करना इंपॉर्टेंट हो जाता है, ऐसा मेरे को लगता है। तो मैं कोशिश करता रहता हूँ कि एक सेम टाइप से क्रिकेट ना खेलूँ, कि बॉलर थोड़ा मेंटली डिस्टर्ब हो के स्टेप आउट करके कभी बैकफुट पे जाके आई कीप ऑन यूजिंग द क्रीज वेल, थोड़ा बहुत कोशिश करता रहता हूँ अपनी तरफ से और थिंग्स हैपन्स। मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? एजबॅस्टन कसोटी चालू होण्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्या आत मी हात जोडून सगळ्यांना विनंती केली होती की बाबांनो, मान्य आहे इंग्लंड टीम तुफान फॉर्ममध्ये आहे, पण एजबॅस्टन कसोटी सामना चालू होण्याच्याच अगोदर भारतीय टीम उभी राहू शकणार नाही असा आरोप, अशी शंका प्लीज व्यक्त करू नका। मान्य आहे की आजच्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी सुद्धा इंग्लंडचाच वरचष्मा होता। अँडरसन जबरदस्त बॉलिंग करत होता, 3 प्रमुख बॅट्समनला त्यांनी बरोबर आउट काढलेलं होतं आणि निम्मा भारतीय संघ 100 धावा व्हायच्या आतच तंबूत परतलेला होता। नाजूक अवस्था होती। भारतीय संघ 150 धावांचा टप्पा ओलांडेल की नाही शंका वाटत होती आणि त्यातनंही बॅटिंगला आलेला होता 5व्या क्रमांकावरती कोण? ऋषभ पंत। आणि ऋषभ पंतची बॅटिंग तुम्ही सिट बॅक रिलॅक्स अशी बघू शकत नाही। सस्पेन्स थ्रिलर सिनेमा सारखी त्याची बॅटिंग बघायला लागते, एज ऑफ द सीट बॅटिंग बघायला लागते। हा पठ्ठ्या अँडरसनला पहिला बॉल खेळताना स्टेप आउट झालेला होता। अँडरसननी त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकलेला होता। ऋषभ पंतनी आज मला वाटतं काय खाल्लेलं असावं ब्रेकफास्टला मला माहीत नाही, पण त्यांनी जी इनिंग पेश केली आहे ती प्रदीर्घ काळ स्मरणात राहणारी आहे। त्याच्या खेळाची जी शैली आहे ती मला वीरेंद्र सहवागच्या खेळाची शैली आठवून देते। हे 2 बॅट्समन असे आहेत की ज्यांची शैली लिमिटेड ओव्हर्सची आहे, परंतु ते यश कुठं मिळवत आहेत तर कसोटीमध्ये हे त्याचं मला वाटतं 6वं शतक आहे। आणि ही गोष्ट महत्त्वाची अशा करता आहे की रन्सचा बुफे लागलेला असला तर हा पट्ट्या खात नाही, सॅलड खाऊन बाहेर जातो, कशी तरी विकेट देऊन बाहेर जातो। परंतु भारतीय संघ जेव्हा अडचणीत असतो, संघ जेव्हा संकटात असतो, तेव्हा तो अशी इनिंग पेश करतो 19 चौकार, 4 षटकार आणि ब्रॉड, अँडरसन, लीश, पॉट आणि त्याचबरोबर बेन स्टोक्स अशा बॉलिंग अटॅक विरुद्ध अशी इनिंग खेळणं भारतीय संघाची अवस्था नाजूक असताना ऋषभ पंतच करू शकतो। त्यामुळे त्याची सेंचुरी जेव्हा पूर्ण झाली तेव्हा प्रेक्षक, पत्रकार, समोरच्या संघातले खेळाडू, भारतीय संघातले खेळाडू, इतकंच काय रेडिओ आणि कॉमेंट्री करणारे माजी खेळाडूसुद्धा उभं राहून टाळ्या वाजवत होते। मला खात्री आहे तुम्ही सुद्धा ऋषभ पंतच्या त्या शतकानंतर आपापल्या घराच्या टीव्ही समोर उभं राहून टाळ्या वाजवलेल्या असतील। सर रवींद्र जडेजानी त्याला जबरदस्त साथ दिली। रवींद्र जडेजानी एकदम तरबेज बॅट्समन सारखी बॅटिंग केली। ऋषभ पंतच्या यशामध्ये एक गोष्ट मला दिसली, गुपित दिसलं, तो आज बॉलरच्या मनामध्ये शंका निर्माण करण्यात यश मिळून गेला। कधी तो एकदम डेड डिफेन्स करायचा, सरळ बॅटनी खेळायचा, तर कधी पुढे सरसावत चौकार आणि षटकार मारायचा। डावखुऱ्या लीशला तर त्यांनी लक्ष बनवलं, त्याच्या बॉलिंगवरती तुफान धावा वसूल केल्या। जडेजा आणि पंतची भागीदारी 5.5 धावांच्या सरासरीने झालेली आहे, ती सुद्धा भारतीय संघ 5 आउट 98 असताना। क्या बात आहे। ही सगळी मजा मी एजबॅस्टनला, जे माझ्या मागं तुम्हाला दिसतंय त्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावरती प्रेस बॉक्समध्ये बघून एन्जॉय केली।
माझ्या मनामध्ये ही रिषभ पंतची खेळी, जडेजाबरोबरची त्याची भागीदारी आणि भारतीय संघाने अडचणीतनं काढलेला मार्ग प्रदीर्घ काळ स्मरणात राहील. तुम्हाला काय वाटतं रिषभ पंतच्या खेळीबद्दल, जडेजाच्या संयमी आणि समंजस खेळीबद्दल, त्यांच्या द्विशतकी भागीदारीबद्दल? भारतीय संघाने तोल सावरलाय का असं तुम्हाला वाटतं का? या विकेटकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत जरूर मला सांगा. त्याकरता माझा यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला संवाद त्याच्याशिवाय होणार नाही. बाय बाय.